रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता
निर्वैर भावे सर्व भूतास निर्वैर भावे सर्व भूतास निर्वैर भावे सर्व भूतास निर्वैर भावे सर्व भूतास साधन बरवे तरीच अंगीकार करील नारायण तरीच अंगीकार करील नारायण बडबड तोषी नये बड़ा बड़ा बोले सोयरे किशुन समान तिघाडे सोयरे समान तिघाडे सोयरे किशुन समान तिघाडे सोयरे समान तिघाडे चित्त परबोडे तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ सकळ केले हो तरीचा सकळ केले हो तरीचा सकळ केले हो तरीचा सकळ केले हो तरीचा अंगीकार करील नारायण तरीचा अंगीकार करील नारायण हे तरीचा अंगीकार करील नारायण तरीचा अंगीकार करील नारायण हे बड बड तोसीन हे नवीन बड बड तोसीन हे नवीन हात वर करा हा विठोबार रखुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल
रेना निर्भर भावे हा निर्भर भावे सर्वभूति सर्वे निर्भर भावे सर्वभूता सर्वे निर्भर भावे सर्वभूता साधक हे साधन हेच तरी तरित अंगे तरित अंगीकार हरिल नारायण रेना तरित अंगीकार तरित अंगीकार करिल बड़ा बड़ा तो सीना बिना बड़ा बड़ा तो सीना बड़ा 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 तो सीना Mapa mapa gama gama bani ni 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 sa da mapa mapa gama bani bani sa re na बड़ा ये
विठाला विठाला टाळी वाजवा माय बाप भजन करा विठाला 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 बोला कुंडली कबरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर योगीराज गजानन महाराज की गजानन महाराज की गजानन महाराज की विठाला विठाला निर्वैर भावे सर्वभूतासवे साधन बरवे हेची एक तरीचा अंगीकार करील नारायण बडबडतो शीन येनिवीन सोयरे पिशून समानची घडे चित्त पर ओढे उपकारी तरीच अंगीकार करील नारायण बडबडतो शीन येनिवीन तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ तरीच सकळ केले होय तरीच अंगीकार करील नारायण बडबडतो शीन येनिवीन विठ्ठला विठ्ठला हे विठ्ठला 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 हरी हरी विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल पुंडली कबरदार बोला पुंडली कबरदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज श्री जोग महाराज राजाधिराज योगीराज सच्चिदानंद गजानन महाराज की पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून निर्वैर व्हावे सर्व भूता सवे साधन बरवे हेची एक तरीचा अंगीकार करील नारायण बडबड तोशी नये नेवीन अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाची माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुती राय राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप गजानन महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा फार नाही पण 4 चरणाचा माणसाला देव प्राप्ती करण्याचं साधन या अभंगातून सांगतात विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचे तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा दिंडी सोहळा मला वाटतं हे वर्ष 7वं वर्ष आणि 7व्या वर्षातील ही तिसऱ्या दिवसाची ही तिसऱ्या वाटचालीची ही कीर्तन सेवा तुम्हा सर्व दिंडी समाज संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझ्या वाट्याला आलेली आहे विठाला आणि ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी उपस्थित आहे त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायले हरिभक्त परायण आपले रामेश्वर बुवा आणि आदरणीय हनुमान महाराज अमोल महाराज आणि पेटीवरती धनंजय महाराज मृदंगावरती मृदंग विशारद माझ्या बरोबर आले आमचे यशवंत महाराज या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांकरता मी एकटाच टाळ्या वाजवतो त्याचं कारण असं आहे 25 किलोमीटर चालत येऊन पुन्हा तेवढ्याच ताकदीनं कीर्तन ऐकायला बसायचं मला वाटतं हे फक्त एक वारकरीच करू शकतो विठाला मला वाटतं या भारत गावाची शिस्त पाहता किती जरी शिस्तबद्ध माणूस तुमच्या गावामध्ये या दिंडीला पाहण्याकरता जर आणला ना तर मला वाटतं तो शिस्तबद्ध माणूस सुद्धा स्वतःला लाजवेल मी सुद्धा कुठेतरी कमी पडतोय शिस्तीमध्ये खऱ्या अर्थानं काय ती चालण्याची शिस्त झेंडेकरी तुळशीवाल्या हंडीवाल्या जो तो ज्याच्या त्याच्या जाग्यावर व्यवस्थित पद्धतीने चालतो आणि व्यवस्थित पद्धतीने चालणाराच वारकरी असतो हे लक्षात असू द्या हा नाही तर मग इकडे तिकडे पळणारे ज्ञानोबा म्हणतात पापाचे कळप पळती पुढे लक्षात आलं तर बघा हा असे टोळी टोळीनं चालणारे जे असतात ना त्याला वारकरी नाही म्हणतायत त्याला ज्ञानोबा म्हणतात पापाचे कळप कुठं पळतेत म्हणले हा जो दिंडीत चालतो जो दिंडीमध्ये भजन करतो खऱ्या अर्थानं त्याला वारकरी म्हणतात विठाला अरे आषाढी वारी ही भगवंताची आहे आषाढी वारी कुणाची आहे देवाची आहे पण खऱ्या अर्थानं ही जी तुमची वारी आहे ना
ही वारी संतांची वारी आहे विठाला. आणि भगवंतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ वारी जर कोणती असेल तर ती संतांची वारी आहे. संतांची काय होतं वारीनं असं जर एखाद्यानं विचारलं ना तर त्याला असं उत्तर आहे काकू काय होत नाही हे विचारा विठाला. अरे एका पावलाला खऱ्या अर्थानं त्या वारकऱ्याला काय होत असतं गणेशराव पुण्य प्राप्त होत असतं. पुण्य प्राप्त हा एका पावला गणेश त्या वारकऱ्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आणि तेच पुण्य खऱ्या अर्थानं त्या पुण्याची सामुग्री आज तुमच्या समोर त्याचं गाठोडं तयार होणार आहे. आणि त्या गाठोड्याचा विनियोग कसा करायचा याचं मार्गदर्शन करणारा आजचा अभंग आहे विठाला. म्हणून वारकरी सर्वसामान्य समजायचा नाही. वारकरी साधारण समजायचा नाही. वारकरी दिसायला साधारण असतो पण हसायला असाधारण असतो. तो दिसायला जरी फाटक्या तुटक्या कपड्याचा असेल का नाही पण वारकऱ्यासारखी श्रीमंती या जगात दुसरी श्रीमंती तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. एवढा श्रीमंत जर कोण असेल तर त्याचं नाव आहे वारकरी. म्हणून बघा कोणाचाही गाथा उघडा ज्ञानोबरायचा उघडा तुकोबरायचा उघडा निळोबरायचा उघडा ही संत परंपरा आमदार व्हा म्हटले नाही खासदार व्हा म्हटले नाही बोला पंतप्रधान व्हा म्हटले नाही मग काय व्हा म्हटले होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधन काय करावे साधन पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधन काय करावी साधन होय होय वारकरी. आणि काय म्हटले पाहे पाहे रे पंढरी. बाकीचे साधन करायची काही गरज नाही. काय करा बाकीच्या साधनाचा खऱ्या अर्थानं वारकऱ्यानं निषेध केला. एकच वारकऱ्याचं साधन आहे काय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि त्याचा परिणाम पुण्याची गणना कोण करी एवढंच वारकऱ्याचं साधन आहे. अष्टांग योगे काकडं भजन घेताय ना तुम्ही आता मालिका घेताय ना अष्टांग योगे नसिनी जे यमने निरोध न किजे रया. मग काय किजे वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे गाता वाता श्रवणी ऐकीजे रया. एवढंच वारकऱ्याचं लक्षण आहे. एवढंच साधन त्यांना सांगितलं. आणि असा हा वारकरी अंतकरणानं हा निघालेला गजानन महाराजांकडे हा चाललेला हा समाज खऱ्या अर्थानं तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगल्या चांगल्या रौप्य महोत्सवाचे सप्ते सुद्धा एवढ्या मला वाटतंय एवढ्या ऐश्वर्यात होत नाहीत पण आपली दिंडी एवढ्या ऐश्वर्यात होतीये. मला वाटतंय महाराष्ट्रातला पहिलाच प्रोग्राम बघतोय मी दिंडीचा एवढा भव्य दिव्य. माझ्या तरी बघण्यामधला मी आतापर्यंत बऱ्याच कीर्तन केले दिंड्याचे केले काकड्याच्या समाप्तीचे केले सप्त्याचे केले वर्ष तुम्ही आता ते सांगायची गरज नाही तुम्हाला इकडे सगळे केले. पण खऱ्या अर्थानं आजचं जे कीर्तन आहे ना हे आजचं कीर्तन तसं पाहायला गेलं तर हे प्रेमाचं तर आहेच पण खऱ्या अर्थानं हा नयनरम्य सोहळा आहे हा आजचा. आणि या नयनरम्य सोहळ्याला खऱ्या अर्थानं तुमच्या गावाला द्याव्यात तेवढ्या शुभेच्छा. आणि याच अनुषंगानं हे तुमचं जे चाललेलं आहे ना आता ही एक तुमची साधना चालली आहे. काय चालली आहे बोला बोला साधना. आता ही झालेली साधना ह्या झालेल्या साधनेचं जे तुमच्या समोर जे तुमच्या पदरामध्ये जे मिळालेलं काय बोला 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 फळ आहे ज्याला गावरान भाषेमध्ये आपण गाठोडं म्हणू. काय म्हणू हे आता आलेलं जे गाठोड आहे हे साधना करून जे जमा झालेलं गाठोड आहे. आता याचा विनियोग कसा करायचा याचं मार्गदर्शन या अभंगामध्ये. आपण परमार्थ करतोय गोष्ट चांगली आहे. पैसा कमवणं सोपं आहे. व्यवहारातलं उदाहरण सांगतो पैसा कमवणं सोपं आहे पण पैशाचा विनियोग करणं बोला बोला बोला
माणसं म्हणतात ना रामभाऊनी लय कमीलं होतं, लयच कमीलं होतं, पण त्याला टिकिता नाही आलं. लक्षात येते ना तुमच्या? कमिवण्याला किंमत नाही, टिकविण्याला किंमत आहे. विठाला योग सोपा आहे, पण क्षेम मात्र फार कठीण आहे. कठीण योगाहुनी क्षेम. मिळवणं सोपं आहे, पण मिळालेलं गणेश बाबा टिकवणं फार कठीण आहे. एका माणसाला घर जावाय म्हणून इस्टेट मिळाली. इस्टेट म्हणताना तर 100 एकर होती. किती एकर मिळालं त्याला? मिळालेलं सोपं आहे काय? पटकन मुलगा नाही, लग्न केलं, ते 100 एकरचा काय झाला? तो मालक झाला. पण ऐका, 100 एकरचा मालक, पण घटना अशी झाली त्यानं दातावर खडा हाणायला सुद्धा जमीन ठेवली नाही. म्हणजे काय केली? बोला बोला बोला. फुकून टाकली, विकून टाकली. मला वाटतंय त्याला मिळाली, मिळायला कठीणता प्राप्त झाली का? त्याला काय लग्न केलं की त्याचा मालक झाला तो, पण खडा हाणायला सुद्धा जमीन त्यानं ठेवली नाही. एके दिवशी बाजारामध्ये गेला, एका बाई पैसे वांगे मागू लागला. ओ मावशी म्हणला, वांगे काय किलो दिले? मावशी म्हणली 10 रुपये किलो दिले. किती किलो? तो म्हणला मावशी एवढे महाग असतात? म्हणजे ते एवढं जरी दरिद्री आलती त्याला. किती एकरचा मालक? बोला बोला. 100 एकरचा मालक, पण 10 रुपये किलोचे वांगे सुद्धा त्याला घेता येणार. म्हणला 10 रुपये किलो असतात का मावशी? 9 रुपये किलो न द्या ना. मावशीला भवानीचं गिरायक होतं. मावशी म्हणली घेऊन जा. काय म्हटली? घेऊन जा. तो म्हणला अर हिशोब चुकला म्हणला, माझा व्यवहार चुकला. मी 8 रुपये म्हणलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही ऐकताय ना सगळे? तो म्हणला मावशी 8 रुपयाने द्या ना. मावशी म्हणली घेऊन जा. ते म्हणला अरे काय पागल माणूस आहे बुवा म्हणला, मी जर 7 रुपये म्हणलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही ऐकताय ना सगळे? अशी 10 रुपयावरली मावशी त्यानं 1 रुपया कमी करून किती रुपयावर आणली? बोला बोला बोला. 2 रुपयावर आणली. 2 रुपयावर. आणि आता तो म्हणला मावशी 2 रुपये किलो, 1 रुपया किलो न द्या ना म्हणला. काय म्हटला? आता मावशीची सटकली. मावशी म्हणली आता माझी सटकली. मावशी बिघडली. मावशी म्हणली मूड द्या. कुठं आला रे तू? मावशीनं पायातली चप्पल काढली ना असा मारला. कोण? 100 एकरच धनी. बोला की 100 एकरवाला. हा. आणि मारल्याच्या नंतर त्या गावातल्या 10-5 जणांना पाहिलं. म्हणले काय रामभाऊ, अरे फक्त 10 रुपयासाठी एवढा मार खात असतात का रे? तो काय म्हटला माहिती का? जाऊ दे ना म्हणला, माझं तरी कुठं काय गेलंय, तिची चप्पल तुटली म्हणला. तुमच्या लक्षात येतंय ना? 100 एकर मिळाली. काय झालं? सोपी आहे, पण टिकवता नाही आली. आता पुढं आहे का? ती मावशी एवढी बोलू लागली, त्याला चप्पल तुटली तिची. म्हणली तुझ्यासारख्या करंट्या कपाळाच्या माणसाचे हात माझ्या वांग्याच्या पाठीला भवानीच्या टायमाला लागलेत. आता दिवसभर मला गिरायक लागतंय की नाही? तो म्हणला मावशी काळजीच करू नको. पुढचं लक्षात येते ना तुमच्या? तू काळजीच करू नको म्हणला. ह्या हातानं 100 एकर ठुली नाही म्हणला, आणि तुझ्या पाठीभर वांग्याचं काय घेऊन बसली म्हणला. लक्षात येते ना तुमच्या? याला म्हणायचं योग सोपं आहे, पण क्षेम फार कठीण आहे. मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं फार कठीण आहे. आता ही जी सामुग्री मिळाली ना तुम्हाला, पुण्य सामुग्री, ही कशा करता गोळा केली? तर मानवी जीवन ज्याच्या करताय त्याच्या करताच चाललेला तुमचा अट्टहास. कशा करताय मानवी जीवन? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आणि पुढं काय? विठ्ठलाची एक देखलिया. विठ्ठलाची एक देखलिया जन्मा आल्याचे सार्थक म्हणे तुका. विठ्ठला मानवी जीवनाची इति कर्तव्यता जर काय असेल तर देव मिळवणं हा मानवी जीवनाचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मिळवलाच पाहिजे माणसानं. कारण त्याच्याकरताचे मॉडेल बनवलेलं आहे. पण देव मिळवण्याकरता जी सामुग्री तयार केलेली आहे, तुम्ही जी तुमच्यापाशी तयार झालेली आहे, तिचा विनियोग कसा झाला पाहिजे, तर त्याचा विनियोग सांगत असताना तुकोबाराय म्हणतात आपण जे जमा केलेलं आहे का नाही, या आपल्या वागण्यामध्ये थोडेसे काही 4-2 बदल आहेत, तेवढे बदल आपल्या जीवनामध्ये झाले पाहिजे. हे मिळवणं सोपं आहे म्हणलं तुम्हाला. आता टाळवाजीत गेला तुम्ही, रामकृष्ण हरी, जय गजानन बाबा, गणगण गणात बोते जप करत तुम्ही आता मिळवलंय, पण हे मिळालेलं टिकलं पाहिजे. हे अजिबात याचा थोडा सुद्धा विनियोग
खराब रस्त्यानं होता कामा नये. मग हे जर टिकवायचं असेल तर त्याच्याकरता जरा 2-4 नियम सांगितले, ते नियम पाहू. विठाला देव मिळवायचा जर असेल तर त्याचा काय नियम आहे, तर त्याचा पहिला नियम तुकोबर आहे ना, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निर्वैर भावे सर्वभूतासावे, 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 हे साधन बरवे हेती सोय साधन बरवे असेल तर हे करावं लागेल. काय करावं लागेल म्हणले, निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, एवढं साधन करा. साधन बरवे हेची एक शब्द वापरलाय, निर्वैर. निर्वैर म्हणजे काय, जाऊ द्या. निर्वैर या शब्दाचा अर्थ काय होतो बरं हे नाही कळलं. वैरी कळतंय, वैरी 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 म्हणजे बोला ना, कोण, शत्रू, अजूक दुश्मन, लय मोठे नाव आहे त्याला, हे का. जीवन जर चांगला आणि सुदृढ आणि समृद्धी जर जीवन जगायचं असेल तर एकच साधन करायचं, काय, माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला शत्रूच नसला पाहिजे. विठाला 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 बोला पुंडली कबरदार श्री ज्ञानदेव. माणसाचं जीवन निर्द्वंद्व अशा प्रकारचं माणसाचं जीवन असलं पाहिजे. वैरी माणसाला वाद आणि विवाद माणसाच्या जीवनामध्ये कधीच घडला नाही पाहिजे. बरं मला सांगा, वैरत्व हातामध्ये घेऊन पदरामध्ये पाडून नेमकं माणसाला मिळतंय काय? या संत परंपरेकडे जर पाहिलं तर या संत परंपरेचं जीवन हे निर्वैरतेचं जीवन आहे. कुणासोबतच या संत परंपरेनं वाद घातला ना. या संत परंपरेनं कुणासोबत, बोला बोला, मस्ती कुणासोबत केली नाही. झाले तर लीनच झाले. विठाला. आणि मला सांगा, वाद करून भांडणं करून माणसाच्या पदरात काय पडतंय? पदरात जर पडत असेल तर त्याचं नाव दुःखच आहे. तुम्ही कुणासोबतही वाद करा, काय पडणार आहे पदरात? दुःख. हे वाद चांगला नसतो, वाद फार वाईट असतो. आणि तुम्हाला सांगतो, या वादाला कारण जर काय असेल ना, तर माणसाच्या जीवनात वादाला फक्त 2च कारण आहेत. काय कारण आहेत? एक आहे कनक आणि दुसरी एक कामिनी. विठाला. मग कनक कशाला म्हणायचं आणि कामिनी कशाला म्हणायचं? कनक म्हणजे पैसा आणि कामिनी म्हणजे, बोला बोला बोला, बरोबर आहे, बरोबर आहे, काय, स्त्री. हा, वाद जर उफाळून जर कुठं येत असेल तर एवढ्या 2च गोष्टी पशी येतोय. कुठं? एक तर बाई, नाहीतर दुसरा पैसा. मग तुम्ही कुठलाही वाद घ्या, रामायणातला वाद घ्या, नाहीतर महाभारतातला वाद घ्या, नाहीतर तुमच्या घरातला वाद घ्या. घरातला जरी घेतला तरी तिथंच येतंय, महाभारतातला घेतला तरी तिथंच येतंय, आणि रामायणातला घेतला तरी मावशी तिथंच येतंय. हा, बघा ना, महाभारताचं तरी काय झालं? कुणामुळे एवढं उफाळून आलंय? बोला बोला बोला. फक्त एकच शब्द कोण बोलली? द्रौपदी. हा, एकच शब्द वापरला.
तो दुर्योधन महिसभामध्ये भरलेली ती महिसभा पाहण्याकरता आलाय. त्या बिल्डिंगचं काम असं होतं, त्या असा तो महल होता की जिथं पाणी आहे तिथं फरशी वाटायची, जिथं फरशी आहे तिथं पाणी दिसायचं, असा प्रकार होता. काय त्याचे इंजिनियरच्या डोक्याला चॅलेंजच नाही असे ते इंजिनियर होते. आणि तो दुर्योधन त्या महलामध्ये घुसला आणि घुसल्यावर त्याला असं पाण्यासारखं दिसलं, पण तिथं पाणी नव्हतं. काय होती? बोला बोला बोला. फरशी होती, फरशी. आणि त्यानं ते असं त्याला पाण्यासारखं दिसल्यावर त्यानं आपलं धोतर असं वर केलं आणि धोतर वर करून त्यानं असा पाऊल टाकला, पण टाकल्याबरोबर ते फरशीवर पडलं. वरून द्रौपदी हसली. त्या हसल्यावर त्या टायमाला दुर्योधनाला काय वाटलं नाही एवढं, काय आपलं चुकलंय म्हणला. आपलं जर चुकलं नसतं तर त्या कशाला हसल्या असत्या वहिनी. अजून 50 फूट पुढे गेला आणि जसा पुढे गेला तसं त्याला काय दिसलं? फरशी दिसली, फरशी. त्याला वाटलं फरशीच आहे. आता त्यानं धोतर नाही आवरलं, आता धाड 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 गेला आणि जसा गेला तसा भाड करून पाण्यात पडला. आणि जसा पडला तसं गदगद गदगद हसली. कोण? द्रौपदी. नुसती हसून राहिली नाही. आंधळ्याचे पोरं एवढा शब्द झोंबला. किती लय मोठं बोलली कधी नाही. किती बोलली? बाप आहे आंधळा आणि पोरग आहे आंधळ, आंधळ्याचे पोरं आंधळे. एवढा शब्द निसता झोंबला. एवढा वाद विकोपाला गेला, एवढा वाद विकोपाला गेला. मला वाटतंय त्यांच्या लाशी गिधाडानं खाल्ल्या. विठाला विठाला. अरे वादाला जर कारण तुम्ही कुठलाही वाद शोधा, एवढ्या 2च कारण आहेत. काय? एक तर पैसा, नाहीतर बोला बोला स्त्री. एवढे 2च कारण आहेत. रामायण घ्या तुम्ही, रामायणामध्ये सुद्धा एवढं पेटलं, माहोल झाला. कुणामुळे झालाय? ती सीता जर त्या रावणानं घेऊन गेला नसता तर मला सांगा कुठं झाला असता एवढा? काहीच कारण नाही त्या होण्याचं. म्हणजे कारण जर काय असेल तर एकच कारण आहे, ती म्हणजे स्त्री आणि पैसा. म्हणून सगळ्या माता मावलेला माझ्या बहिणींना विनंती आहे, घरामध्ये बोलत असताना फक्त एवढं सांभाळा. काय? बोला बोला बोला. ही जीभ, हा एवढी जीभ सांभाळली ना, आणि ते पण 2घी जणीनं सांभाळायची. किती जणीनं? सखूबाई ठकूबाई नाही, एक सून आणि दुसरी सासू. हा एवढ्या सुनेनं सासूनं जर घरामध्ये जीभ सांभाळली ना, तर तुमच्या घरातला मालक जर 100 रुपये कमवत असेल ना, तर त्याचं टार्गेट नक्कीच 1000 रुपयावर गेल्याशिवाय राहणार नाही. हा 1000 रुपयावर टार्गेट जाईल. पण तुमची का जीभ जर घसरली तर ते 100 रुपयावरला मला फोन करीन, वारंगे महाराज कुठे तुम्ही, मला सप्त्याला यायचंय. तुमच्या लक्षात येत आहे ना? एवढा हातबल अशा प्रकारचा होत असतो. कोण? घरातला तो कारभारी. म्हणून जीभ फार महत्वाची. हा आमच्या बाया माणसांना ना वितंड वाद घालायची जास्त सवय असते. त्याला काही कारणही नसतं, त्याला बुडही नसतं, त्याला शेंडा पण नसतं. असे भांडणं असतात. काही वाद असे असतात की त्या वादाला काहीच कारण नाही, विनाकारण. जसं सप्त्याला कारण काय? सप्ता म्हणजे विनाकारणच असतो. सप्ता कसा असतंय? बोला बोला बोला. अहो विनाकारण सप्ता आहे. सप्त्याला कारण काय? अहो विनाच आहे ना. विठाला विठाला. सप्त्याला कारण काय? विना. विना म्हणजे हे वाजवायचा. विना जर नसेल तर तुमचा सप्ता होऊ शकत नाही. आणि दिंडी या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. आता चालता चालता आठवलं म्हणून सांगतो. दिंडी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे विना. काय 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 काय? दिंडी म्हणजे काय? विना. म्हणून विण्याला अनन्य साधारण महत्व आपल्या वारकरी संप्रदायात. विठाला. तसं मी तुम्हाला सांगितलं विनाकारण काय वाद असतात. एक बाई अशी एसटी मध्ये बसली, तिला भारत वरून जालन्याला जायचं होतं. तुम्ही सगळे ऐकताय ना? बसली गाडीमध्ये, खिडकीच्या कडेला बसली अशी, आणि भारत वरून 10-5 किलोमीटरवर गेली की ते पुढं कोणतं गाव आहे? वरुड. हा वरुडला एक बाई एसटी मध्ये बसली आणि वरुडची बाई भारतच्या बाईच्या शेजारी बसली. ऐकताय तुम्ही सगळ्याजणी? भारत कर ऐका.
आणि ते भारतची बाई अगोदर बसल्यामुळे ती खिडकी शेजारी बसली होती. विनाकारण भांडण याच्याकरता सांगतोय बरं. खिडकी शेजारी बसली आणि दुसरी वडूची बाई तिच्या शेजारी बसली. वडूची बाई बसल्याबरोबर म्हणली, मावशी खिडकी लावा. काय म्हणली? खिडकी लावा. भारतची बाई म्हणली, लावीत नसते. काय म्हणली? जरा अर्धांड होते. लावीत नसते, लावीत नसते. खिडकी लावा म्हणते मी तुला. ती म्हणली, आत्ताच आली माझ्या रोज राहणार लागली. म्हणली अजिबात लावीत नसते म्हणली. जे त्यांचं पेटलं, कोणाचं? भारजान वरुड. वरुड ते वरुड. जे धाराधरी तुम्हाला सांगतो, जे मग माय म्हणू नका, बाप म्हणू नका, आजा म्हणू नका, पंजा पार त्यांना सगळ्या जुळ्या जाळी मुळी सहित सगळं अख्खं खानदान उकरून काढलं. शेजारचे सुद्धा कदारले. कोण? हे बसणारे. काय म्हणले बाबा यांनी वैताग दिलाय म्हटले. अर्धा तास झालं यांचं चालू आहे. आणि एका शहाण्या माणसाने म्हटले त्या कंडक्टरला तरी बोलून नाही, मिटलं तर मिटलं. आणि ते कंडक्टरला बोलून आणलं. कंडक्टर म्हणतो, काय झालं मावशी? ती मावशी म्हणली, हे बघा मी खिडकीच्या कडेला बसले, मला मळमळ होती, मी काच काय लावित नाही. ही म्हणती काच लाव. ती म्हणती मला काय गरमी सहन होत नाही, तुम्ही काच उघडी ठेवा. कोण म्हणतंय? अय भारत. हा, ती खिडकी शेजारची म्हणली मी अजिबात काच लावित नसते. आणि तिच्या शेजारची म्हणती काच लाव, मला गरमत आहे. का उघड थंडी वाजते? बोला ना बोला ना, थंडी वाजते. हा. आणि मग त्या कंडक्टर शहाणा माणूस होता, त्यानं त्या खिडकीकडे बघितलं. कुणाकडं? खिडकीकडं. खिडकीला काचच नव्हता. तुमच्या लक्षात येत आहे ना? याला म्हणायचं वितंडवाद. विठाला विठाला. काहीच कारण नसतं. काही काही वेळेला असं गोष्ट असते की त्याला काही विनाकारण अशा प्रकारची वाद. बघा ना, हे गावाकडे जर तुम्ही शेतकऱ्याचं जर पाहिलं ना, वितीच्या बांधावरून पार खुनापर्यंत जातात ही लोक. हा, एका विधभर बांधा करता मला वाटतं कुठपर्यंत ही भांडणं जातात. या भांडणाला काही सीमाच अशा प्रकारची नसते. हा, अहो विधभर जाग्यातून ते शेजारी म्हणत असते मला जाऊ दे. जायचंच नाही म्हणला तो माझ्या जाग्यातून. किती वाट आहे? बोला बोला. विधभर वाट, जायचंच नाही म्हणला. वाद त्यांचा चालू झाला. शेजारी म्हणले कशाला वाद घालतो? एक काम कर म्हणले, मोजिंदाराची फीस भर, मोजून टाक म्हणले. ही तुम्हाला तर जायला वाट आहेच ना. आणि मग ती मोजिंदाराची फीस भरली. आणि फीस भरल्यावर त्या मोजिंदार सगळा ताफा घेऊन आले आणि मोजलं. पहिली वाट किती होती? 2-2.5 फूट होती की नाही? त्या मोजिंदाराने मोजल्यावर ते निघला 33 फुटाचा पांदण रस्ता. तुमच्या रस्त्यात लक्षात येते ना तुम्ही काय बोलतोय? तर किती फूट मागत होतं हे शेजारी? अरे 2-4 फुटातून जाऊ दे म्हणला. हे 33 फूट. ह्याचं गेलं किती? 30 फूट. याच 11.5 का 16.5 दोघाचं गेलं. आणि मग गावातले लोक म्हणले रामकिसन 2च फूट मागत होता म्हणले. गेलं की नाही म्हणला. त्याचं काय म्हणला? सरकार आहे म्हणला. लक्षात येते ना तुमच्या? हे असले मोकार वितंडवाद, हे मोकार वाद म्हणायचे. गेलं तर गेलं म्हणला. म्हणजे याला कोणता वाद म्हणायचं? हे असलेच वाद आपल्याला पाहायला मिळतात. पण तुम्हाला सांगतो वाद चांगला नसतो. जिथं जिथं वाद पेटतो ना, तिथं माणसानं माघार घेतलेली कधी बी चांगलं असतं. कधी बी चांगलं असतं. तुम्ही वादामध्ये जर तुम्ही असे कॉलर काढून जर जाताना, तर मला वाटतं ते लवकर मिटत नसतं. अनुभव आले अंगा. लक्षात आलं तर बघा. नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडी आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा, तेने कोंडीले आनंदा. नम्रता माणसाच्या जीवनात कधी पण चांगली असते. नम्र झाला होता आणि त्याने कोंडीले अनंत. अनंत म्हणजे अनंत नावाच्या माणसाला का? नाही ना. अनंत म्हणजे देवाला सुद्धा मला वाटतंय आपलंस करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर कशात ताकद आहे ती? काय होतंय झुकल्यानं? नाही, झुकल्यानं काय होतंय तुम्हाला सांगतो. तुम्ही जितकं झुकाल ना, मला वाटतं तेवढे तुम्ही मोठे व्हाल. हा, पण तुम्ही जर असे तटगुरच चालाल ना, तुमच्या जीवनात तुम्ही कधीच मोठे होणार नाही. आता आम्ही मोठे झालोत ना, आमच्या मनाने नाही म्हणावं,
पण नम्रतेनंच इथपर्यंत आलो. मी जर म्हणलं असतं मायासारखा माणूसच नाही आता घरी बसला असता. विठाला माफ करायचं शिका, माफ करायचं. मला सांगा, माफ करायला ताकद लागते का भांडायला? बोला बोला बोला, कशाला ताकद लागते? माफ करायला. पण माफ करायची ताकदच कोणात नाही, हेच दुर्भाग्य आहे आपलं. विठाला अरे दिंडीत चालता चालता जर एखाद्याच्या चपलीवर पाय पडला ना, मागून चपलीवर जर पाय पडला ना, तर पुढच्या मावशीनं मागच्या पाय पडलेल्या मावशीवर चिडायचं नाही. पडू दे पडू दे पडू दे. पण ती जर म्हणली दिसत नाही काय, डोळे गेले, तुमच्या लक्षात येत आहे ना? हा, मला वाटतं हे केलेलं गोळा केलेलं आहे का तुम्ही आता? हे चालता चालता त्याच्यातलं 25% तर गेलं बघा. तुमच्या लक्षात आलं तर बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ही सामुग्री जी गोळा केलेली आहे, ही गोळा केलेली सामुग्री ही तशीच राहावी याच्याकरता हे मार्गदर्शन आहे. विठाला नम्रता माणसाच्या जीवनामध्ये एवढी चांगली असती, एवढी चांगली असती की नम्रतेनं माणूस मला वाटतंय साध्यापर्यंत पोहोचत असतो, शेंड्यापर्यंत जात असतो, बुडात राहत नसतो. कोण? नम्र झालेला माणूस. आणि एवढं नम्र व्हावं, एवढं नम्र व्हावं. किती नम्र व्हावं सांगू का तुम्हाला? एखाद्याला जर लात लागली ना, लात आता उठताना लागते बघा, चालताना जर लात लागली तर माणसं असं करते, मॅच हाणली म्हणतो का काय, ते मिळच लागत. मॅच हाणली, तुला काय करायचं तर कर, आहे का असं. हा, मला वाटतंय हे तसं करण्यापेक्षा असं असं नाही करायचं. हे जे आहे ना, हे 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 याला काय म्हणतात तुमच्याकडं? कपाळ, डोकं, टकुर, मस्तक, लय मोठे नाव आहेत त्याला, आहे का नाही? हे जे कपाळ आहे ना आपलं, हे कपाळ कधी पण जिथं तुम्हाला नम्र व्हायचंय ना, ज्या ठिकाणी नम्र व्हायचंय त्या ठिकाणी त्याच्या अंगठ्यावर टेकवायचं. काय काय? बोला बोला बोला. काय टेकवायचं अंगठ्यावर? हे मस्तक. मस्तक पाया पडत एक, मग पायाच पडायचं नाही, काही घेणं देणं नाही त्याच्यापासून. तुम्हाला काय तो माणूस म्हणलेला नसतो माझ्या पाया पडा म्हणून. पाया पडत असताना हे जे आपलं मस्तक आहे त्याच्या अंगठ्यावर जर टेकवलं ना, विज्ञान सांगतो तुम्हाला, विज्ञान, त्या अंगठ्यामध्ये माणसाच्या जी एनर्जी आहे, त्या अंगठ्याची एनर्जी आणि आपल्या माथ्याचं इथला जो भाग आहे ना, याला ब्रह्मरंध्र म्हणतात. कोणतं रंध्र? याला ब्रह्मरंध्र. जर ह्या अंगठ्यावर टेकलं तर त्याच्यातून जो निघणारे जे पॉझिटिव्ह, काय म्हणतात त्याला आपण, एनर्जी म्हणू आपण त्याला थोडक्यामध्ये, पॉझिटिव्ह जे आहेत एनर्जी, मला वाटतं तिचंच नाव आहे आशीर्वाद. विठाला आणि हा काय एकदा आशीर्वाद एकदा का मिळाला ना, की त्या आशीर्वादानं माणसाचं जीवन सुजलाम सुफलाम होत असतं, सुंदर जीवन होत असतं. कशानं? आशीर्वादानं. माणसं नुसतं लिहितात घरावर, आईचा आशीर्वाद, बापाचा आशीर्वाद, पुन्हा पांडुरंगाचा आशीर्वाद, गजाननाचा. एक जणांनी लिहिलं होतं सासऱ्याचा आशीर्वाद. कुणाचा? मी म्हणले सासऱ्याचा आशीर्वाद काय भानगड आहे वो? कुणाचा आशीर्वाद? हे पखोजे म्हणलं महाराज त्याला घर जावं झाला असं. कुणाचा आशीर्वाद? सासऱ्याचा आशीर्वाद. कुणाचा का आशीर्वाद असाना, आशीर्वाद मिळवत चला. जो काम दवा से नहीं होता वो दुआ से होता है. आणि ती दुआ जर कुठं मिळत असेल तर ती दुआ मिळवण्याकरता तुम्हाला झुकावंच लागतंय. विठाला जगप्रसिद्ध उदाहरण सांगतो. हे स्वराज्य मिळालं ना आपल्याला, मिळालं की नाही? कुणामुळे मिळालंय? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालंय. तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे स्वराज्य मिळालंय. पण याचा पूर्व इतिहास जर पाहिला ना, अफजल खान मारला, तटगुरपणामध्ये नाही मारला शिवाजी महाराजांनी. कसा मारलाय बोला? नम्रतेनंच मारलाय. नम्रतेनं. मला भीती वाटते, मला भीती वाटते. म्हणजे नम्रता काय करते? एकाच वाक्यात सांगतो, अंतकरणातल्या अफजल खानाचा वध करते, याचं नाव नम्रता आहे. हा, आणि प्रत्येक जणाच्या अंतकरणामध्ये एक जणानं घर केलंय, त्याचं नाव आहे अफजल खान. काय नाव आहे त्याचं? अफजल खान. पण त्या अफजल खानाला नामरूपी शिवाजीनं
काढल्याशिवाय तो अफजल खान मरू शकत नाही. विठाला म्हणून नम्रता जेवढी महत्वाची आहे, या नम्रतेनं माणसं आतापर्यंत तिथपर्यंत गेले, पण ही नम्रता अंगी येण्याकरता त्या माणसाच्या अंतकरणातला भेद जायला पाहिजे. काय जायला पाहिजे? भेद. या जगाकडे पाहत असताना हे जगत त्या माणसाला जगत न दिसता हे जगत सगळं ब्रह्मरूप दिसावं लागतं. त्यावेळेस त्या माणसाच्या अंतकरणातला काय गेलाय? बोला बोला. भेद गेलाय. गजानन महाराज वेड्यासारखे फिरायचे. पाणी कशातलं प्यायचे? गटारातलं पाणी प्यायचे. कोण? बोला बोला बोला. गजानन महाराज. गटारातलं पाणी पिणं म्हणजे हे काय शहाणे माणसाचे लक्षण आहेत का? बोला ना. मग का ते पेलेत? मला वाटतं त्या पाण्याकडे सुद्धा पाहताना एवढी समता होती की हे पाणी गटारातलं नाही. हे कसं आहे? तुम्ही म्हणाल तसं कसं होईल बरं? होतं. सांगू? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र हो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र हो. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्वतया. व्याघ्रहीन खाती सर्वतया. अंतःकरण एकदा का निर्मळ झालं ना माणसाचं, मग व्याघ्र न खाती सर्पतया. हा, तुम्हाला बीड जिल्ह्यातली घटना सांगतो. परळी तालुक्यातली. परळी म्हणल्यावर तुमच्या डोक्यात वेगळंच आहे. परळी तालुक्यामध्ये फार जुना काळ आहे. जगमित्र नागा म्हणून एक संत होऊन गेले. नाव ऐकून असाल तुम्ही. काय काय ऐकून येत ना नाव तुम्ही? जगमित्र नागा. हे साधू तपश्चर्येनं एवढ्या अधिकारावर गेले होते की त्यांची तपश्चर्या चालू झाली ना की त्यांच्या जवळ वाघ, सिंह, हिंस्र पक्षी येऊन बसायचे. कुणापुढं? जगमित्र नागाच्या समोर. आणि त्या काळचा राजा, तो राजा म्हटला काय प्रकार हे? कुठं माणसाच्या जवळ वाघ, सिंह बसलेले कधी तुम्ही पाहिलेत का? आणि हे अंधश्रद्धा वाटले त्याला. कुणाला? त्या राजाला. आणि त्या राजानं त्याच्या सरदाराला पाठवलं. म्हणले जा त्या महाराजांना म्हणाव तुमच्यापाशी खरंच जर वाघ बसतात ना तर एखादा वाघ राजदरबारामध्ये घेऊन या. कुठं? तुम्ही सगळे जागेत का झोपलेले आहेत? मला माहिती तुम्ही थकलेला आहेत बरं, पण तरी पण 15 मिनिटात आपलं सगळं संपणार आहे. त्या राजानं सांगितल्यावर त्या जगमित्र नागा जे आहेत ते साधू, त्या साधूनं तपश्चर्या करत असताना त्याला म्हणले जा येतो म्हटले मी. आणि जसं शेळीचं करडू कानाला धरून आणाव का नाही तसं एक वाघ राजदरबारामध्ये हजर केला. कुणी? बोला 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 बोला. जगमित्र नागाने. आणि ते वाघ दरबारात दिसल्यावर त्या दरबारात बसलेले जे वाघ होते का, कोणते? त्या राजाचे जे वाघ होते का, त्यांनी ताशे पायाच्या घड्या घालूनच खुर्च्या ताशे बसले. आणि तिकडून तो राजा म्हणला छोडो मत. काय म्हणू लागला तो? फक्त छोडो. जर याला सोडलं तर आपला कार्यक्रम लागल्याशिवाय राहत नाही. छोडो मत. हा सगळा प्रकार पाहिल्यावर त्या साधूचं नाव होतं फक्त नागा साधू. कोणता साधू? नागा. हे जगमित्र नाव का पडलं माहितीये? त्या राजानं ही दिलेली पदवी आहे त्यांना. काय काय? जगमित्र नागा. म्हणजे या विश्वामध्ये हिंस्र पक्षी जरी असेल तरी त्याच्याकडे पाहण्याची जरी आपली समता जर नजर जर समतेची नजर असेल तर ते शत्रू. मला सांगा, हिंस्र पक्षी जर आपले मित्र होऊ शकतात तर शत्रूला मित्र करायला फार काळ लागणार आहे? शत्रूला जर मित्र करायचा असेल तर त्याला एकच साधन वापरावं लागेल. काय? नम्रता. बोला बोला बोला. फक्त वाकायचं, काहीच करायचं नाही. नम्र झाला भूता. म्हणून म्हटले निर्वैर व्हावे सर्व भूता सवे. एवढं साधन करा. उत्तम साधन आहे. साधन बरवे हेची एक. पण हे साधन आपल्याकडून होत नाही. निर्वैरता होत नाही. का? तर आपल्या अंतकरणातला काय गेला नाही? मळच गेला नाही. मळ, भेद गेला नाही. तुम्हाला सांगतो, तुम्हाला देव तेव्हाच भेटेल केव्हा
जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याबद्दल समाधान वाटेल, दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्ही आनंद मानताल, त्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही परमार्थामध्ये सक्सेस झाला. पण आपली तशी घटना आपल्याकडून घडत नाही. आपलं काम असं आहे, शेजाऱ्यानं जर बोर घेतला की नाही की दुसरा शेजारी लगेच पानाडी बघत हिंडत. कशाला? बोर घ्यायला. भारस बोर घ्यायला. बरं बोर घ्याय ना का, पण त्याच्या असं मानसिकता असती त्याच्या बोरच्या जवळ घ्यायचं. कोणाच्या? त्याच्या. कशामुळं? त्याचं पाणी आपल्याला लागावं आहे का नाही. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणला महाराज तुम्हाला कळतंय जणू काय? मी म्हणलं हो मला काय कळत नाही बा पाणी. ते मला महाराज तुमच्यावर माझी श्रद्धा आहे, खरं सांगा ना. मी म्हणलं खरंच कळत नाही. एवढंच कळतंय तहान लागल्यावर गिलास भर प्यायचं का तांब्याभर प्यायचं, जास्त काय पाणी कळत नाही. पण ते आडमुठं होतं, त्यानं खिशात हात घातला तेव्हा 2000च्या नोटा चलत होत्या. हा बसा तुम्ही थोडं. त्यानं ते 2000ची नोट काढली आणि मला दाखवली. कुणाला? मला पाणी कळतंय का? 2000ची नोट बघितल्यावर मला कुंकड बी पाणी दिसायला लागलं ना. तुमच्या लक्षात येत आहे ना? याला काय म्हणायचं? भेद. काय म्हणायचं याला? भेद. हा अंतःकरणातला भेद जोपर्यंत जात नाही, मला वाटतंय तोपर्यंत आपण परमार्थ करण्याच्या लायक काय होत नाहीत, लायकच होत नाही. परमार्थ करण्याच्या लायक जर होत असेल तर त्याला अंतःकरणातला काय गेला पाहिजे? मज हेही नाही आणि तेही नाही, वेगळा दोही पासोनी. म्हणजे ती जी अवस्था आहे ती का ही अवस्था आहे. पोरग आलं की नाही, हे आलं की नाही इथं. याला काय बाबा कळत नाही, बाया कळत नाही, काहीच कळत नाही. तुमच्या लक्षात आलं तर बघा, परमार्थ कशाला म्हणतात हे माहित नाही, कशासोबत खावा हे माहित नाही. त्याला जर कळत असतं तर ते इथं आलं असतं का? बोला बोला बोला. याच नाव आहे निर्वैरता. विठाला आणि अशा अंतःकरणानं जो परमार्थ करतो त्याच्या जवळच म्हटले काय, अशा अंतःकरण ज्याचं असं अंतःकरण झालेलं का नाही, तरच म्हटले तो भगवान परमात्मा तुम्हाला काय करल? तरीच अंगीकार करील नारायण, 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 तरीच अंगीकार करील नारायण. बड बड तोषिणा येणे बिना, बड बड तोषिणा येणे बिना, बड बड तोषिणा येणे बिना, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण, तरीच अंगीकार करील नारायण. निर्वैर भावे सर्वभूता सवे, साधन बरवे हेची एक, तरीच अंगीकार करील नारायण, बडबड तोषीन येणे बीण. तरच तुमचा भगवान परमात्मा अंगीकार करेल. कधी? ज्यावेळेस तुमची निर्वैरता होईल, निर्द्वंद्व अशा प्रकारचं जीवन होईल. अशा प्रकारचं जीवन झाल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपला स्वीकार करत असतो. आजूक कधी करत असतो तर पुढचं कडवय, सोयरे पिशून समानची घडे आणि चित्त परवडे उपकारी.
हा माझा सोयरा आहे, हा माझा जवळचा आहे, हा पाटील आहे, हा खालच्या जातीचा आहे, हा वरच्या जातीचा आहे, हे जे चाललेलं आहे ना, हे सुद्धा आपल्या अंतःकरणात नसावं तरच आपला भगवान परमात्मा काय करत असतो? बोला बोला बोला, स्वीकार करत असतो, स्वीकार. हा, पण हे आपल्या अंतःकरणामध्ये राहिलं नाही. जुन्या काळात शिकायला होतं, खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालाव्या, असं होतं का? प्रेम अर्पावे, हे होतं. आता जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर, त्या पप्पाला सुद्धा शुगर झाली पण जॉनी काय सुधरा. लक्षात आलं तर बघा, त्याच्या पाठीमागचा काळ होता. आता खरा तो एकच धर्म आताही आहे पोरांना, बरं, पण आपल्या काळात त्याच्या पाठीमाग असं होतं, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे, हा जाती भाव विसरोनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंद कामनी सत्य न्याय दिसू दे, मतभेद नसू दे. हे होतं की नाही? आता हे राहिलंय का? हे नाही राहिलं, हे वेगळंच कार्यक्रम झालाय आता. अरे देव, सध्या आपण देवाकडे जातोय, पण ज्या देवाकडे तुम्ही चाललात की नाही, सध्या त्या देवालाच काळजी पडली की मी नेमकं कुणाला निर्माण केलंय. बारीक ऐकलं तर लक्षात येईल. हा देव सध्या म्हणतो, या जगामध्ये मी कोट्यावधी माणसं तयार केलेत, पण साधा त्या कोट्यावधी माणसातला मला एक माणूस पाहायला मिळाला नाही. किती? एक एक एक. तो भीक मागतो या समाजापुढं. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता, प्रभू दिसला हो प्रभू दिसला, लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून, पण देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा कसला हो हा कसला, माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता, प्रभू दिसला हो प्रभू दिसला. जगात कोट्यावधी माणसं आहेत पण माणूस नाही. का? तर माणसातली माणुसकीच हरपली. म्हणून तुकोबरायनं शब्द लिहिलेत, निर्वैर व्हावे. ज्याच्या सोबत पाहावं त्याच्या सोबत याची काय दुश्मनीच आहे, ज्याच्या सोबत पाहावं त्याच्या सोबत तंटाच आहे, वादच आहे. हा वाद कमी व्हावा आणि हा माझा समाज सगळा एक अंतःकरणाचा व्हावा, आणि एकत्रित झालेला जो समाज आहे आणि त्याच्यातून निष्पन्न झालेली जी गोष्ट आहे त्याचं नाव आहे आनंद. काय नाव आहे त्याचं? आनंद. आणि हाच आनंद खऱ्या अर्थानं आपण उपभोगत उपभोगत भारजवरून कुठपर्यंत चाललो? शेगाव. पण हा आनंद उपभोगत असताना इथं मी आल्यावर पाहिलं, दिवसभर थकून आलेले गडी पण हे सुद्धा हातात माईक, आवाज बसलाय तरी बी हो. अरे कशाची ताकद आहे? हे नाचणं ऑटोमॅटिक माणूस जो हलतोय ना आतून, त्याचं एकच कारण आहे फक्त अंतःकरण. आता कसं झालेलं आहे? बोला 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 बोला. शुद्ध झालेलं आहे, शुद्ध. घरी जाऊन नाचा बरं म्हणा, तसं नाही होऊ शकत. किती पैसे द्या त्यांना, नाही नाचू शकत. का? तिथं सगळं तिथं शुद्ध नाही, सगळं अशुद्ध कार्यक्रम आहे. पण इथं आल्याच्या नंतर ना घराची आठवण, ना दाराची आठवण, ना लेकराची आठवण, ना बायकाची आठवण, ना पोराची आठवण, फक्त एकच आठवण. काय? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, आणि एक गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात.
जप चालू असताना वाटलं का तुम्हाला मी सकातात आहे भेकातात आहे? मला वाटतं ही जी अवस्था आहे या अवस्थेचं शेवटच्या चरणात सांगितलंय. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ. हे चित्त निर्मळ झालं तुमचं म्हणताना वाटलं का मी असं अमुक आहे तमुक आहे, मी माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी, याचं नाव आहे तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ. तरीच सकळ केले होय, तरीच अंगीकार करील नारायण. बडबड तोशी नयने वीण यथामती यथावकाश. धावत्या वेगामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला काही जास्त असं पसार धरून बोलता आई माझी असलं काही येत नाही भाऊ, आहे का नाही? जसं मला भगवंतानं गजानन महाराजांनी जशी बुद्धी दिली तसे या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने या अभंगावरती चिंतन करू शकतो. म्हणून खऱ्या अर्थानं या दिंडी समाज संघटनेला खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे चाललेला जो परमार्थ आहे आता फक्त गजानन महाराजाकडे एवढंच मागतो गणेश भाऊ की माझ्या या भारतच्या परमार्थाला फक्त आता कुणाची नजर नको बाबा लागू दे. याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी अजूक समाज आपला आला पाहिजे. आणि तुमच्या प्रेमाच्या अंतर्गतच या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि माझ्या जीवनातला पहिला प्रसंग आहे की मी घरचे घेऊन कीर्तनाला आलो. याच्या आधी कधीच माझं पहिलंच कीर्तन आहे, मी घरचे घेऊन कीर्तनाला आलो. त्याचं फक्त एकच कारण आहे आमच्या गणेशरावचं प्रेम. आणि आलो तर आलो, सकाळीच येऊन बसलो होतो, तुम्हाला कोणाला माहिती बी नाही. आम्ही दुपारी गजानन महाराजांचं दर्शन केलं आणि मग इथं 4-4:30लाच आम्ही आलतो. मग महाराजांनी फोन केला लवकर या, महाराज आलेत. मग ते लवकर 7 वाजता बरोबर कीर्तन चालू झालं आणि बरोबर 1.5 तास आपण या अभंगावरती चिंतन केलेलं आहे. एखादा 10-5 मिनटं जर जास्त झाले असतील, एखाद्याच्या अंतकरणाला एखादा शब्द लागला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. म्हणजे माफ करा म्हणायला बी काय आता अडचण नाही, कारण निर्वैर व्हावे सर्वभूत असावे. झुकायला काय अडचण नाही, झुकलेलं कधी पण चांगलं असतं. झुकतं माप असावं कसं. आणि जर कट टू कट माप असेल तर ते तळतळीचं माप असतं. कसलं असतंय बोला बोला. आणि तळतळीच्या मापावाल्याकडून कव्हाच काही घ्यायचं नाही. ज्याचं झुकतं माप आहे मला वाटतंय त्याच्याकडून कसं असतंय आनंदाने दिलेलं असतं, त्याला यश येत असतं. म्हणून खऱ्या अर्थानं हा भारतचा प्रेमाचं हे झुकतं माप. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. आमच्या गणेश महाराजांनी सारखं या बाबा तुम्हाला यावंच लागतंय यावंच लागतंय यावंच लागतंय म्हणण्यापेक्षा मी त्यांना म्हणलो मी येणारच आहे. लक्षात आलं तर बघा. हा मग मला म्हणले आता ते जेवल्याशिवाय जातं, आम्ही जेवल्याशिवाय महाराजाला जाऊ देत नाहीत, जीवनच वाट लावतो. मी म्हणलं मी जेवल्याशिवाय जाणारच नाही तर तुम्ही जीवन काय वाट लावता, सकाळ धरून उपाशी आहे की नाही. म्हणून खऱ्या अर्थानं या प्रेमाचा संबंध आहे. आमची ही सर्व महाराज मंडळी आदरणीय आपले विष्णू महाराजाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा गड्या. खरं त्या माणसाची मी आल्यापासून तळमळ पाहतोय माईकवर सारखं. एवढी तळमळ आणि एवढा तळमळीचाच परमार्थ असला पाहिजे. ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे, हे वैभव दिसतंय ना, हे सगळं वैभव भारतच्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणाच्या तळमळीचं हे वैभव आहे. हे उगच नाही झालेलं. उगच कुठलीच गोष्ट मोठी होत नसते. सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांची तळमळ, सगळ्यांची निष्ठा, सगळ्यांचा भाव आणि याच्यातून साकार झालेली ही गजानन महाराजांची दिंडी. आणि या दिंडीचं आजचं हे शेवटचं उपांत्य दिवसाचं आजचं खऱ्या अर्थानं हे माझं कीर्तन. आणि या कीर्तनाचा फक्त एकच आदर्श लक्षात ठेवा. काय करायचं, कधीच कुणासोबत वाद घालायचा नाही, तंटा घालायचा नाही. तुमच्या गावात कीर्तन झालं तर तेव्हा मी एकच सांगितलं होतं, काय फक्त डोळा. काय सांगितलं होता, डोळा सांगितला होता. डोळ्यावरलं नियंत्रण संपलं की माणसाला राग येण्याची शक्यता आहे. म्हणून आज तुमचा राग सुद्धा घालवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा पुढच्या वेळेस जर आलो कधी तर परत आपण अजून दुसरा कुठला तरी एखादा विषय घेऊ. म्हणून खऱ्या अर्थानं झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर माऊली राम तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल विठ्ठल दे दे विठ्ठल दे बोलिले ले पुरे वेडे वाको